आशीर्वादाने होत असलेल्या या कार्यालयाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, ज्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं, ते आपल्या सर्वांचे लाडके अक्षय भैया, आमच्या गीता भाभी, नगर अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार स्वीकारलाय आणि त्या या अंबाजोगाईच्या लेख देखील आहेत. तसेच आमच्या अजून एक युवा कार्यकर्ते आमचे युद्धजित भैया, जे सभापती बांधकाम म्हणून त्यांनी मी ग्रामीण विकास मंत्री असताना छान काम केलं. तसेच आमचे निर्मळ तात्या, नवीन मी काय करेले, पाहुण्यांचा मान करेले बरं का, नाही तर सगळ्यांचेच नाव मला माहिती. मला काही आपल्यावर जरा पुन्हा आमचे दोरतेले जे आमचे तुमचे आमचेच होते खरं तर, अजूनही आहेत. आणि मंचावर उपस्थित युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंधळे आणि सर्व माझी मंडळाचे सर्व अध्यक्ष, जे सभापती राहिले ते सभापती, जे जिल्हा परिषदचे सदस्य राहिले ते जिल्हा परिषदचे सदस्य, आमचे रमेश दादा, आमचे बापू, आमच्या गयाताई, आमच्या मीनाक्षीताई, आमच्या गांधलेताई उपस्थित, इथे माझे पूर्ण माझी फौज म्हणायला हरकत नाही, मोठे मोठे सेनापती, हो बाप्पा, हे सगळे माझे जीवाभावाचे, माझ्या परिवाराचे सदस्य, जणू एवढे माझ्या जवळचे हे सर्व लोक, यांनी हे कार्यालय बांधायचा उपक्रम घेतला. गणेश कराड त्यांनी आधी हे बांधकाम केलं, मग माझा त्याच्यावर डोळा आला आणि मी म्हणलं सहज म्हणलं मी की आपण इकडे कार्यालय सुरू करू. आणि 2 महिन्यांनी मी आले तर चकाचक कार्यालय सुंदर करून ठेवलं होतं. पुरी हे आर्किटेक्ट खरंच छान काम करतात, त्यांना बघून मला मोह होतोय घर बांधायचा, पण माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी घर बांधले आणि कार्यालय किरायाने घेतलं बरं का, बांधलं नाही मी. किरायाने घेतल्याचं म्हणजे काय करते, नाही तर उगाच ते गणेशच्या आजूबाजूचे सगळे ताईच्या नावाने हडपून घेते. मला या ठिकाणी यायचं कारण एकतर गया काकू असल्यामुळे खाण्यापिण्याची माझी आवड होत नाही. मी कुठूनही आले तर मला पोटाला काळजी करणारा एकमेव माझं स्थान आहे ते, म्हणजे प्रेमाने आई वडिलांसारखी माझी काळजी या घरात घेतली जाते. लहान असतानापासून मुंडे साहेबांनी सांगितलं की पंकजाच्या बरोबर राहायचं, लहान आहे वय तिचं, ती सगळ्या राज्यात फिरते, एकटी असते, तर काकू माझ्या बरोबर फिरायच्या. त्यामुळे माझी जेवणा खाण्याची माझी तर सोय होऊन जाते, चहा पाण्याची सोय होते. मला वाटत नाही त्यांच्या घरात आलेला माणूस कधी न खाऊ घालता त्यांनी पाठवलाय, एवढी वर्ष सोय. चला आपलं घर मागायचं आहे, समोर कार्यालय, पण हे संपर्क कार्यालय माझं संपर्क कार्यालय आहे. तुम्हाला असं वाटलं की ताई तर रोज सकाळी संध्याकाळी बसतील, तर असं नाहीये. कारण ह्या कार्यालयात ज्यांचं काम अडतंय रोज इथंच, तहसीलला, जे पंचायत समितीला, दवाखान्याला, त्यासाठी खरं तर अक्षय भैया, नमिता आहे, नंदू काका आहेत सर्व. पण हे माझी प्रथा होती, जेव्हा मी मंत्री होते मागच्या वेळी, तेव्हा सुद्धा विजय कराड आपला कुठं ऑफिस, त्या सभागृहाच्या समोर आपलं ऑफिस होतं, तर तेव्हा गणेश नव्हतं सांगितलं, म्हणजे एवढं पॉश नव्हतं झालं, तर एकदम पॉश ऑफिस म्हणजे. तर एक चांगलं ऑफिस झालं. मला एवढी सवय लागली खरं तर की तुमच्या हातून म्हणजे सगळ्यांच्या हातून रिबीन कापायची, पण मला त्या कार्यक्रमाचा मुख्याची एवढी सवय आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोडले तर सगळीकडे मीच असते ना, मीच जाऊन रिबीन कापून टाकली. मग माझ्या लक्षात आलं, आणि आपण ती यंदा कळवलंय, मग यांना म्हणलं तुम्ही देवाचं दर्शन घ्या, आशीर्वाद द्या कार्यालयात. या कार्यालयामध्ये मुंडे साहेबांचा सुंदर फोटो आहे, खासदार आपल्या लाडक्या प्रीतमताईंचा फोटो आहे, आणि योगेश्वरी मातेचा फोटो आहे, वैद्यनाथ प्रभूचा आता मला एकाने दिला भेट. खूप छान, मला प्रसन्न वाटलं. खरंच खुर्ची एवढी ग्रँड लावली आहे, बरोबर अक्षयचं ग्रँड गोष्टींकडे बरोबर लक्ष जातं. त्यांनी बरोबर किती चांगली खुर्ची लावली, मुंडे साहेब स्वतः बसले तसं वाटतंय. खरं तर साहेब तर नाहीये, तर आपल्याला वाटतं की साहेब तिथे बसले पाहिजे, साहेब असते तर काय मी कशाला बसले असते, साहेबच बसले असते. पण त्या खुर्चीवर बसत असताना माझ्या मनामध्ये आलं की माझ्या बाजूला या सगळ्यांना उभं राहावं. मी यांना सगळ्यांना सोबत घेतलं, कारण जेव्हा 2009ला आमची लोकसभेची निवडणूक होती ना, आमच्या मंचावर मी सोडून एकही आमदार नव्हता. आणि राजकारणात अशी परिस्थिती येत असते, काही लोक सत्तेचे भुकेले असतात, काही स्वार्थाचे भुकेले असतात, काही अडचणी असतात, काही मजबूर असतात. अशी लोक काही भूमिका घेतात, पण संकल्प नेत्याचा असतो की माझ्या या मंचावर मी आमदार करू शकेन असे गुणी माणसं, असे ताकदवर माणसं मला पाहिजे. आणि मुंडे साहेबांच्या मनामध्ये ते आलं, आणि अगदी तरुण लोकांची फौज घेऊन मुंडे साहेबांनी राजकारणात
त्यावेळी मोठ्या मोठ्या संधी तरुण पोरांना दिल्या. आमचा जो वागायचा आमचा भगत किती छान भाषण केलं, एवढा छोटा मुलगा ताज मंडळाध्यक्ष झाला, त्याला संधी मिळालेली आहे. आणि म्हणजे अशी पोरं जर घडले, चांगले पोरं, का मला संधी द्यावी वाटली? तेवढेच गुणवान बरेच लोक आहेत माझ्याकडे, असं नाही की नाही. पण मला जेव्हा मी ग्राम विकास मंत्री होते 70 असताना खूप छान काम त्यांनी केलं, अनेकांनी केलं. पण आता इथे आपल्याला समीकरण करावं लागतात, तिकडं गीते तर इकडे भगत, इकडे आपल्याला करावं लागतं नाही माझ्या संधी. आमचे सलीमने उल्लेख केला मुंडे साहेबांचा. मुंडे साहेब एका जाती धर्माचे माणूसच नव्हते, मी नाही, परिस्थिती अशी येते. अक्षय मुलांनी सांगितलं की ताई बरं झालं तिकडे नाही गेला, मला नाही येत असं की मला म्हणायचं नव्हतं पहिलं. आता मोदीजींनी डायरेक्ट नाव डिक्लेअर केल्यावर मोदीजींचा सन्मान करणं, त्याच्यासाठी माझं कर्तव्य, मी काही करायला तयार होईल, त्यासाठी मी उभी राहिली. परिस्थिती कठीण होती, वेगळ्याच होती. पंकजा मुंडे असेल तर हे सगळ्या राज्यामध्ये खेचणं शक्य होईल, अशा परिस्थितीमध्ये आम्ही लढलो. थोडक्यात पराभव कुठे झाला रे? जेवढे विजयी मत पडलेले असतील अनेक लोकांना, जिल्ह्यात खासदारांना, त्याच्यापेक्षा 5-50 हजार जास्त मतच पडले आपल्याला. 5,000 5,500 मत तर माझे 5 झाले. एवढे पागल आहेत आमचे प्रेम करणारे. पंकजाताईला मतदान केलं, पोस्टात वरती दिले, पंकजा ताई जिंचा विजय असतो, पुन्हा लिहिले मुंडे साहेब आम्हाला, मग ते मत बाद झाले. असे मत बाद झाल्याने जर ते मोजले गेले असते तर तुमचं काय झालं असतं? तुमचं काय झालं असतं? खरं तर माझं लोकसभेचं जेव्हा चित्र आलं, पहिलं मला शिरूरचा एक कार्यकर्ता गाडीत बसला होता, लोकसभा ताईंना देणार आपल्या लोकसभा म्हणलं, पण मला आमदारकी लागली की नाही, तुला मत करायला होती त्याची. कारण मला तर मतदारसंघ नाही, आता राष्ट्रवादी ड्युटी झाली, तिथे धनंजय लढणार, मी कुठं लढू? काही नको, तुम्हाला नसते पद गरज, आम्हाला नको, तुम्ही पुन्हा कोण येणार तुम्हाला दिल्लीला भेटणार? हे खरंच आहे. मी जरी किती मोठी मंत्री झाले असते तर तुम्ही कुठे गेला असता? मी तर दिल्लीतच असते वर्षातले 6 महिने, तुम्हाला कोण आलं असतं? बरोबर आहे की तुमच्यासाठी ज्या लोकांनी जीव दिला, माझ्या प्रभावाने निराश झाले, त्यांच्यासाठी माझ्या मनामध्ये काय वाटलं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. पण तुमच्यासाठी हे मंत्रीपद आहे, तुमच्यासाठी हे ऑफिस आहे, तुमच्यासाठी मी आहे. रोज जनता दरबार घेणारा माणूस राजकारणामध्ये फार सोपं नाहीये बघायला. आधी कसं होतं ते दिसत नव्हतं टीव्हीवर, मग हे माझे मुलं तेव्हाचे आता आपले मित्र आहेत, पण ते म्हणायच्या पंकजाताई कुणाला भेटतच नाही, पंकजाताईच्या घरचा दिवाच लागत नाही, पंकजाताई महिना येत नाही. एक दिवशी तर मी सकाळी 6:30 वाजता जालन्यामध्ये पूरग्रस्तांना गुडघ्याच्या पाण्यातून चालत जाऊन ट्रॅक्टर मधून जाऊन भेट द्यायले. आपल्या इथे एखादी पेपर लिहिलेलं, पंकजाताई मुंबईवरून शेळ्या आणू नका, उंटावृक्ष आहे, किती एकच आरोप. मी उपलब्ध नाही असं कोणी आरोप लावू शकत नाही, कारण माझ्या जीवनामध्ये काम आणि घर याच्याशिवाय काही नाही. माझी देवपूजा आणि माझी जनतेची पूजा याच्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये काही नाही. काय करायचं मला? मी कुठं सुट्टीला जाते, मी कुठं पार्टीला जाते, माझं काय आहे? मी कुठं शेतात जाते, चला रे बोकड कापा, माझं काय आहे? काम आहे आणि तुम्ही आहे, देव धर्म आणि काम. मी याच्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये आहे काय? मी जाणार कुठे? सकाळी उठल्यावर देवाची पूजा केल्यावर मी योगेश्वरीच्या साक्षीने सांगते, मी अन्न सुद्धा खात नाही, मी आधी खाली येते, सगळ्या लोकांना भेटते, रोज माझी बॉडीगार्ड साक्षी आहे. मी गाडीमध्ये मंत्रालयात जाताना माझं डब्बा उघडून मी खाते, तर त्याच्याशिवाय मी खात नाही. त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या भरपूर जरी असली तरी गरिबाची संख्या आहे. आमचा शेतात काम करत होता मोहनचा पोरगा, त्यांनी मला मेसेज केला, ताई इथं खूप सिरियस आहे एक पेशंट, त्याला पैसे पाहिजे. लगेच मी मुख्यमंत्री सहायता निधी, लगेच सीएम साहेबांचं पत्र लिहिलं, लगेच काही केले की लगेच. काल आमचे श्रीहरी काका आले, आमच्याकडे काहीतरी पोलचा विषय होता, 11 पोल. अधिकाऱ्यांना सांगितलं लोक काम करणारं वाजवून सांगायला पाहिजे. झालेलं काम कुणी केलं असो, गीता बाबांनी केलं असो, युद्धजितनी केलं असो, अक्षयनी केलेलं असो, शंकर देशमुखांनी केलेलं असो, कोणीही काम केलेलं असो, वाजवून सांगायला पाहिजे इथं काहीच नाही, इथं काम होत नाही. नकारात्मकतेने फार मोठं नुकसान होतं. आज आपण मित्रपक्ष ज्या मंचावर आपण होतो, इतिहास बघा, ज्या मंचावर मुंडे साहेबांचे आशीर्वाद आहे, पंकजा मुंडे त्याच्यासाठी गडबड कसून उभा आहे, तो विजयी झालेला आहे. मी प्रयत्न झाले असेल, कारस्थानाने झाले असेल, आणखी नशिबाने झाले असेल, पण मी ज्याच्या बरोबर आहे ते विजयी झालेले आहेत. आता युती सुद्धा ज्यांना कधी निवडणुकीत विजय मिळाला नाही ते आमच्यामुळे आम्ही विजयी करू शकलो. का करू शकलो? मी काही श्रेय घेत नाहीये. तुम्हाला ती मुठभरच गोष्ट पाहिजे असते विजयी व्हायला, ते मुठभर वळवण्याची क्षमता ही प्रत्येकात नसते. ही प्रत्येकात क्षमता नसते.
की निवडणूक जायची, पाथर्डीला जा निवडणूक पलटवा, जिंतूरला जा निवडणूक पलटवा, आष्टीला जा निवडणूक पलटवा, हे सगळं करत असताना निवडणूक विजयी झाल्यानंतर स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी लोक काही बोलले तरी जनतेच्या त्या माणसाच्या हृदयात असतं की पंकजा त्यांनी केवळ आपल्यासाठी चांगलं केलं. चांगलं करणाऱ्या माणसाची गरज आहे का नाही समाजाला? त्या स्वतःची घरं भरणाऱ्या माणसाची गरज आहे. माझ्या मते तर काहीच नाही. एक कारखाना अक्षयला देऊन टाकला, एक कारखाना ते DRT तिकडे ते बोत्रे पाटलांनी घेतला. आता मी मोडको मोसळ आहे, मला ते कारखान्याचाच ताप होता नुसता. आता मी तुमच्याच बरोबर आहे आणि हे माझं काम करतील, नाही करणार का तुम्ही? काय हे तर कधी काय इथे कार्यालय झाले. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे 13 मे, यांचा वाढदिवस 13 मे अक्षय. मी त्याचं नाव ठेवलंय वसुली. माझ्या मुलाचं नाव वसुली ठेवले. मम्मी मैं ये करूंगा तो मुझे क्या मिलेगा, मम्मी मैं ये करूंगा तो मुझे, तसंच त्याला तुम्हाला वसुली असते तुमची, आम्हाला काय? तर बरोबर आहे, मी इथे कार्यालय म्हणून तुम्हाला काय खूप चांगलं काम करता येईल. नगरपालिका आपल्याच ताब्यात आहे, भरपूर आपण पूर्ण कामाला लावू, काही प्रॉब्लेम नाही. पण हे कार्यालय हे माझी प्रथा होती, मंत्री असताना इथे माझं कार्यालय होतं म्हणून मी उघडलंय. पण गीता बाबींनी म्हटल्याप्रमाणे की बाबा जिल्ह्यातल्या लोकांचं काम कुठे पडतं? जिल्हा परिषद मध्ये पडतं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडतं किंवा पंचायत समितीमध्ये पडतं तालुक्याच्या लोकांचं. आता आपल्याकडे UPS ला काही ठिकाणी आमदार आपला नाहीये. पहिले काय होतं, 5 आमदार माझेच होते, 6 माझ्यासारखेच होते आणि घरदारी आपले होते, ती अशी संपूर्ण सत्ता होती. आता मोठी जरी असली की ज्याचं तेच स्वतःचीच माणसं सांभाळत असतं, ते काही त्याला आपण नाव ठेवण्यात काही पॉईंट नाही. पण मी आता येणाऱ्या 3 महिन्यात बीडमध्ये सुद्धा असंच कार्यालय उघडणार आहे. म्हणजे आष्टी, पाटोदा, गेवराई, शिरूर या लोकांना बीडमध्ये येता येईल आणि जिल्ह्याच्या माजलगाव वगैरे तिथले पण जिल्ह्याचे कामं पडतील, धारूर, वडोली या लोकांना बीडमध्ये येऊन त्यांचे कामं करण्यासाठी माझं कार्यालय तिथे असेल. आणि आता हे कार्यालयामध्ये CCTV कॅमेरा पण लावणार आहे. म्हणजे इथे चला ताईचं कार्यालय ऊन पडले, चला AC मध्ये बसू, 10-12 बसले, 4 पहिले त्यांचंच कार्यालय वाटायला लागलं, दुसऱ्याला आत आलं तर नीट कोणी अटेंड करत नाही असं. इथे जो येईल त्याची दखल घेतली जाईल, त्याचं नाव काम लिहून घेतलं पाहिजे. ते काम कुठल्या पातळीचं आहे, ते पातळीचं जर अंबेजोगाईच्या पातळीचं ते इथल्या इथं केलं जाईल. ते जर नमिता ताईंना सांगायचं, अक्षय मंडळांना सांगायचं, ते लगेच त्यांना बाबा हे काम आहे, हा माणूस आलाय, हा परळी मतदारसंघातला आहे, तुमच्याकडे आला आमच्याकडे, त्याचं काम केलं जाईल. जर हे काम बीडच्या लेवलचं तर लगेच आमच्या जे 3 महिन्यामध्ये बीडचं कार्यालय तयार होईल, तिथे बीडच्या कार्यालयामध्ये तात्काळ हे विषय केला जाईल की बाबा हे CO कडे काम आहे, जिल्हा परिषदकडे काम आहे, आरोग्य अधिकाऱ्याकडे काम आहे, जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे काम आहे, लगेच तिथे पाठवलं जाईल. त्यावेळी तुम्ही फोन केला जाईल, बाबा CO ला बोललो तिकडच्या कार्यालयामध्ये तुझा फॅक्स केलाय, तुझा मेसेज केला, तिथला माणूस तुम्हाला गेला. म्हणजे तुम्हाला आता तिकडे युद्ध व्हायला बाबा, पेट्रोल महागे, गॅस महागे, कशाचा मला इकडून आपल्याकडे असं सवय होती. मी तर रस्ते चुकलेच काही रस्ते करून एवढे रस्ते केले, रेल्वे केली, रेल्वेत बसत नाही कोणी जास्त, पण रस्ते एवढे केले की मी इथून निघाले सकाळी औरंगाबादच्या रात्रीचं विमान पकडून मी मुंबईला पोहोचेपर्यंत त्या बीडवाले माझ्या आधी तिथं रॉयल स्टोन बंगल्यावर पागल करून टाकलेले. मला 5 वर्ष बीड नाही, अख्खा मराठवाडा मी बघितला आहे. ती गंगाखेड पण इथं, जिंतूर पण इकडं, ते पाथर्डीवाले पण इकडं, मग हे पूर्ण तुळजापूरकडचे लोक इकडंच, बुलढाण्याकडचे पण इकडंच, हे सगळे इकडंच भेटायला यायचे. त्यामुळे मी पडले ना, आता तुम्हाला अद्दल घडली ना, कारण माझ्याच लोकांना भेटता येत नाही जे माझे मतदार आहेत. जरी माझ्या नावाला तुम्ही 50 सीटवर माझ्या मताने मतदान करता, तर इथल्या लोकांना मला पाया करून मतं मागा लागतात. ही घरकी मुलगी दाल बरोबर यांचं म्हणजे तुम्ही पाया करा, तुम्ही आमच्या पुढे दुखा, बाहेरच्या बाहेरचं मत दुखते, पण इथले लोक तरी बाहेरचं मत दुखते. मग यांना मी म्हणलं बाबा हे मला जमणार नाही, म्हणून मी मला अजितदादांना मी एका विमानात आम्ही गप्पा मारत होतो, आम्ही दोघेच होतो, अजितदादा आणि मी कुठेतरी प्रवासात एकत्र चालू होतो. तर मी अजितदादा म्हणलं, अजितदादा आपण एकत्र नव्हतो, आपलं कधी भेट नसत, दोन्ही परिवाराचं असं खूप सख्य नव्हतं, एकमेकांच्या विरोधात होते. पण मला खरं सांगू का, माझा तुम्ही एका विषयामध्ये फार जुळाव होईल. ते म्हणजे काय, तुम्ही म्हणलं तुमचं मला एक पटतंय, इकडचं तिकडे नाही, तिकडचं इकडे नाही. काही लोकांनी त्यांच्याकडे बारामतीच्या माणसांना मुंबईत तुम्हाला दिसणारच नाही, बारामतीची माणसं. कारण मी बारामतीमध्ये 15-20 लोक, तुम्ही मुंबईला कशाला येतात, PA ला फोन करा, हे काम करा. त्याच्यात मुंबईचे लोक कोणी उद्योगपती असतील, कोणी माणसं असेल, त्यांनी बारामतीला यायचं. तुम्ही हा नियम मला खूप आवडला, पण बाबा वारले होते, लोकांना शिस्त लावण्याचा तो वेळ नव्हता म्हणून मी तो नियम पाळला नाही. पण या वेळी मी मंत्री झाल्यापासून तुमच्या लक्षात राहिलं असेल की मला तुम्हाला नीट भेटता येईल, मला तुमचा चेहरा दिसायला आहे, गर्दी नाही, धक्काबुक्की नाही,
कोणी कपडे चोडायले, कोणी हात चोडायले, कोणी काहीच करायले, आपसातच भांडायले, काही नाही. त्यामुळे मी दौऱ्यामध्ये लिहित असते की परळीच्या लोकांनी परळीत भेटावं, माजलगावच्या केसच्या लोकांनी परळीत भेटावं. तो दिवस मी देते. जे गेस्ट हाऊस मीच बांधले त्या गेस्ट हाऊस मध्ये मी आता मंत्री म्हणून बसते. तिथे लोक अधिकारी म्हणून ठेवते, समोर तहसीलदार असतात, समोर अधिकारी असतात, त्यांना बसवते आणि तिथे लोकांचा जनता दरबार घेते. त्या जनता दरबारमध्ये जनरल पब्लिक मिळते, कार्यकर्ते मिळतात, लोकांचे कामं मार्गी लागतात. हे बघा, प्रत्येकाला वाटतं मला फंड मिळावा. पहिले फंड हा मुठभर लोकांचा असायचा. मी पहिल्यांदा आमदार म्हणजे तर माझा फंडच संपे ना, मला नावच नव्हतं, मी नावाला घेत नव्हतं फंड. मीच कागायला मी सवय लावली तुम्हाला 25-15 अमुक तमुक एवढं दिलं की जो मतदार आहे ना तो कॉन्ट्रॅक्टर व्हायला लागला. पहिले तसं नव्हतं, गावातला एखादा माणूस पंचकृषीतला एक काम करायचा. आता असं नाही, आता प्रत्येक जण मला काम द्या म्हणते. आणि ते काही प्रत्येकाची काम करायची क्षमता आहे का, त्याचे पैसे आहेत त्याच्याकडे, ते काम देते. दुसऱ्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काय करते काही मी बोलू शकत नाही. पण ठीक आहे बाबा, ते पण तेवढं करायची सवय आपण लावली. मग आपण लोकांना छोटे छोटे कामं दिले, विकास दिला. आताही तेच करू. आता आमच्या सुनेत्रा वहिनी पालकमंत्री आहेत आणि माझ्या शेजारीच आम्ही राहतो, तर त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली अजितदादांचं जाणं, त्यामुळे लगेच तुम्ही इकडे या, तुम्ही हे करा. मी तर त्यांना काही त्रास देऊ इच्छित नाही. मी स्वतः दुःखातून गेले, मला खूप त्रास द्यायचा. पहिल्या क्षणापासून लोक मला मागत, इतके काही लोक विचित्र असू शकतात आणि काही लोक इतके सुंदर असू शकतात, याचे सगळे अनुभव मी घेतलेले. त्यांनी मुंबई साहेब गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी एक कार्यकर्ता मला भेटला. अरे साहेब, मला काल 75 लाख रुपये देणार होते. साहेब रडायला, मला कळलं नाही हा 75 लाखासाठी रडायला का साहेबासाठी. म्हणजे इतके विचित्र लोक आहेत. पण असे लोक आहेत जे मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी मला सांगितलं, ताई हे मुंडे साहेबांनी माझ्यावर एवढे उपकार केले, मी मुंडे साहेबांच्या बायकोला आपली आई मानून इच्छितो, मी त्यांचा महिन्याला खर्च देऊ शकतो. म्हणजे बाबा, देवानी आमच्या डोळी वेळ आणली नाही, आमच्या डोळी वाईट वेळ आली नाही. असे वेगळे आहे जे मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला टँकर लावला म्हणून सुद्धा पैसे मागण्यासाठी येणार आहे. आणि असे लोक आहेत जे परस्पर मुंडे साहेबांचा धावा घातलाय, स्वतःचे केस काढून घेतलेत आणि मुंडे साहेबांचा जणू स्वतःचा बाप गेला असं दुःख मानलं. सगळ्या प्रकारचे लोक मी पाहिलेले. म्हणून मी सांगते, या भागामध्ये काम करताना मी सुनेत्रा वहिनींना त्रास देऊ इच्छित नाही. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. मी बैठका घ्यायला लागले, काम करायला लागले, अधिकार सर्वस्वी त्यांच्याकडे आहे. पण या भागाच्या विकासासाठी मी त्यांना त्या दिवशी म्हणलं, वहिनी राजकारणात सगळ्यांना ताई म्हणतात, तुम्हाला ताई म्हणू का, काय म्हणू, म्हणजे आता असं झालं. त्यामुळे तुम्ही दादा आहेत ना, ते तुमची मम्मी वहिनी आहे, तर त्यांनी म्हणलं मला तुम्ही वहिनीच म्हणा. आणि मी त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. आता इथे परत निधी वगैरेच्या बद्दल आपण पूर्णपणे जागरूकपणे काम करू. प्रत्येक कार्यकर्त्याला निधी मिळेल याची पूर्ण जागरूकता करू. आता आपल्या मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खातं देखील आहे. मुख्यमंत्री सर्वाधिकारी बॉस असतात राज्याचे, ते आहेच आहेत. त्यांना भेटून 4 गोष्टी करून घेण्यासाठी मी करेन. पण ह्याच्यासाठी सार्वजनिक उपक्रमाला आपल्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आहे. वैयक्तिक काम आपण करतोच, बदल्या करतो, नोकरी लावतो. मी तुम्हाला सांगते, दर आठवड्यात मी किमान 2 मुलांची फीस भरते, 2-3 पेशंटचे पैसे देते. आता हे म्हणलं की उद्या ते 2 ते 20 होऊन जातात. ते कुठून घेऊ मी, ना टेबला खालून घेते ना टेबला ओढून घेते, मी तर कुठून करणार शेवटी. तर मी हे सगळं करण्यासाठी एक यंत्रणा पाहिजे. आता हे कार्यालय मंत्री म्हणून जे माझं मागच्या वेळी होतं त्याच्या अनुषंगाने मी केलंय. माझा मतदारसंघ परळी ओरिजिनली असल्यामुळे अर्ध परळी इथे आहे. इथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतली केस मधले लोक आता सगळे मुंबईला मला बोलतात, त्यांचे काही छोटे छोटे विषय मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर बीडचं कार्यालयातून ते विषय मार्गी लागणार आहेत. आणि परळीत तर मी आहेच आहे. आणि ह्या सगळ्या विषयांनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहावं. अधिकाऱ्यांना माहिती आहे पंकजाताई काही आमच्या लाभार्थी नाही, त्यांच्या बरोबर बसून मी काही प्लॅनिंग करत नाही. त्यामुळे मी काही त्यांच्या चुकीचं वागले तर त्यांना मी बळी जात नाही. बरोबर ते काम नाही केलं तर त्यांच्याकडून करून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. पण अधिकारी चांगले असताना सुद्धा तो मला नीटच बोलत नाही, तो अधिकारी नीट हसून बोलतच नाही. आपलं काय करायचं त्याच्या हसण्याशी, त्यांनी आपलं काम करण्याशी मतलब आहे. ते काय आपल्या मुलीकडचं आहे का की त्यांनी तुम्हाला येऊन दरवाजामध्ये द्यावं, हे आपली अपेक्षा वाजविणे. अधिकाऱ्यांनी आपलं काम केलं पाहिजे, हसं नाही तर त्यांनी आपलं काम केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी पूर्णपणे अंकुश जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर, राज्यातील माझ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर आणि समस्त राज्यातील मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी आहे. रोज जनता दरबार घेते, त्याच्यात 10-20% इकडचे असतात, बाकी तर राज्यातले लोक येतात, त्यांचे मी काम करते.
त्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण फाटक्या माणसाने जावं कुठं? एवढ्या मोठ्या मोठ्या गेट, एक एक दोन दोन तीन तीन गेटचे मोठे मोठे राजकारण्याचे घर आहेत, त्याच्यात घुसावं सामान्य माणसाने. आणि काय करावं? कोणी सकाळी लवकर उठत नाही, कोणी सापडत नाही, कोणी काही करत नाही, माणसाने जावं कुठं? त्यासाठी हे माझा रोज ही प्रॅक्टिस आहे. रोज मी जनतेला भेटते, रोज मी जनतेचे कामं करते. मी जिथेही राहिलं असेल तिथे मी जनता दरबार घेते, जनतेचे कामं मार्गी लावते आणि हे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी करत राहीन. या कार्यालयातून सामान्य माणसाचे, गरीब माणसाचे कामं मार्गी लागावे. सामान्य माणसाला मी म्हणाले की एवढं मोठं युद्ध आहे, एवढं पेट्रोल गॅस सगळं महागणार आहे, कुठं खर्च करून मुंबईला येता? पुन्हा काही नाही सापडले की उभं बाहेर रस्त्यावर काहीतरी खा, इकडे जा, काही वर्णन करायची गरज नाही.